नमस्कार. आजच्या या विशेष भागामध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यासमोर श्री गजानन महाराज प्रकट दिनाविषयी बरीच माहिती आलेली आहे. आज आपण या माहितीतून एका घटनेपासून सुरू करून त्यातून जन्मलेलं तत्वज्ञान समजून घेणार आहोत. आणि मग तेच तत्वज्ञान आजही लाखो लोक कसे जगतात याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा प्रवास म्हणजे बघा, एका दिवसापासून सुरू होऊन एका संपूर्ण जीवनशैलीपर्यंत पोहोचतो. चला मग यात काय काय आहे ते जरा खोलात जाऊन बघूया. नक्कीच. ती या दिवसाच्या मुळाशी असलेल्या श्रद्धा आणि भक्तीवर खूप छान प्रकाश टाकते. पण यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की हा दिवस केवळ एका घटनेची आठवण म्हणून साजरा होत नाहीये, तर त्यामागे एक मोठं तत्वज्ञान जोडलेलं आहे. ही माहिती आपल्याला त्या तत्वज्ञानाच्या मुळापर्यंत घेऊन जाते. बरोबर. मग सुरुवात मूळ संकल्पनेपासूनच करूया. प्रकट दिन हा शब्द ऐकल्यावर मनात पहिला प्रश्न येतो की हा जन्मदिवस का नाही? माहितीनुसार याच दिवशी महाराज शेगावमध्ये पहिल्यांदा दिसले किंवा प्रकट झाले. या दोन शब्दांमध्ये नक्की काय फरक आहे? खूप महत्वाचा मुद्दा आहे. माहितीमध्ये भक्तांची श्रद्धा आहे असं स्पष्ट म्हटलं आहे, जे दाखवतं की हा दिवस पूर्णपणे श्रद्धेवर आधारित आहे. जन्म ही एक जैविक, शारीरिक प्रक्रिया आहे, पण प्रकट होणे याचा अर्थ खूप व्यापक आहे. याचा अर्थ जी चेतना किंवा जे तत्व आधीपासूनच अस्तित्वात आहे ते सर्वांसाठी दृश्य स्वरूपात समोर येणं. अच्छा. म्हणजे महाराज त्या क्षणी निर्माण झाले नाहीत, तर ते फक्त लोकांच्या नजरेस आले. हा फरकच या घटनेला एका वेगळ्या आध्यात्मिक उंचीवर नेऊन ठेवतो. म्हणजे यामागे असा भाव आहे की ती शक्ती, ते चैतन्य शाश्वत आहे. ते फक्त एका विशिष्ट वेळी, एका विशिष्ट ठिकाणी सर्वांसाठी उपलब्ध झालं. आणि ते ठिकाण म्हणजे शेगाव. त्या जागेला यामुळेच इतकं महत्त्व प्राप्त झालं असावं, नाही का? अगदी बरोबर. अनेकदा अशा घटना जेव्हा एखाद्या ठिकाणाशी जोडल्या जातात, तेव्हा ते स्थान एक तीर्थक्षेत्र बनतं. ती जागा त्या ऊर्जेचं, त्या आठवणीचं केंद्र बनतं. प्रकट दिन त्यामुळे केवळ एका तारखेशी नाही, तर एका स्थानाशी सुद्धा घट्ट जोडलेला आहे. आणि ही श्रद्धाच त्या दिवसाचा आणि त्या स्थानाचा मूळ पाया आहे. हे तर खूपच खोल आहे. मग आता पुढचा प्रश्न असा येतो की महाराज प्रकट झाले, पण त्यामागे काही उद्देश होता का? या माहितीनुसार महाराजांनी त्यांच्या लीलांमधून लोकांना 3 गोष्टी शिकवल्या: श्रद्धा, सबुरी आणि आत्मशुद्धी. हे 3 शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण महाराजांच्या संदर्भात याचा नेमका अर्थ काय आहे? ही 3 मूल्य म्हणजे त्यांच्या संपूर्ण शिकवणीचा सार आहे. ही केवळ शिकवण नाही, तर जगण्याची एक पद्धत आहे. श्रद्धा म्हणजे केवळ विश्वास नाही, तर तो एक अतूट विश्वास आहे, जिथे तुमच्या मनात कोणतीही शंका नसते. कोणत्याही आध्यात्मिक प्रवासाचा तो पाया असतो. पण सबुरीचं काय? आजच्या या धावपळीच्या इन्स्टंट रिझल्ट्सच्या जगात सबुरी ठेवणं म्हणजे संधी गमावणं असं नाही का वाटणार लोकांना? की या संयमाचा अर्थ निष्क्रियता नाही. तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. महाराजांच्या शिकवणीनुसार सबुरी म्हणजे आळशीपणा किंवा निष्क्रियता नाही. सबुरी म्हणजे योग्य वेळेची वाट पाहताना आपलं मानसिक संतुलन न गमावणे. आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहणे, पण फळाची अपेक्षा न करता. अच्छा. किंवा फळ लगेच मिळालं नाही म्हणून अस्वस्थ न होणं. खरं तर ही 3 मूल्य म्हणजे एका अर्थाने मानसिक आरोग्याचा एक त्रिकोण आहे. श्रद्धा आपल्याला भावनिक आधार देते, सबुरी आपल्याला तणाव आणि चिंतेपासून वाचवते, आणि आत्मशुद्धी म्हणजे एक प्रकारचा मेंटल डिटॉक्स. अगदी. महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगितलेलं हे तत्वज्ञान आजच्या माइंडफुलनेसच्या युगातही तितकंच महत्त्वाचं आणि प्रासंगिक आहे. वाह! म्हणजे श्रद्धा, सबुरी आणि आत्मशुद्धी हा एक प्रकारे मेंटल वेलनेसचा फॉर्म्युला आहे. हो. आत्मशुद्धीबद्दल बोलायचं झालं तर याचा अर्थ स्वतःला आतून स्वच्छ करणं. म्हणजे आपल्या मनातले राग, लोभ, मत्सर यांसारखे नकारात्मक विचार काढून टाकणं. हो. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. बाहेरची स्वच्छता आपण रोज करतो, पण आत्मशुद्धी ही एक आंतरिक साधना आहे जी रोज करावी लागते. या तिन्ही मूल्यांना एकत्र पाहिलं की एक संपूर्ण जीवन मार्ग दिसतो. परमेश्वरावर अतूट श्रद्धा ठेवा, आयुष्यात योग्य वेळेची वाट पाहण्याचा संयम बाळगा आणि आपलं मन सतत शुद्ध ठेवत राहा. खरंच, हे एक संपूर्ण जीवन तत्वज्ञान आहे. याच संदर्भात माहितीत एक अत्यंत महत्त्वाचा उल्लेख आहे की हा दिवस दत्त तत्वाच्या स्मरणाचा मानला जातो.
हे कनेक्शन थोडं समजावून सांगाल का? यातला हा एक अत्यंत महत्वाचा धागा आहे. दत्ततत्व हे भारतीय संत परंपरेतील एक मूळ आणि महत्वाचं तत्व आहे. भगवान दत्तात्रय यांना गुरूंचेही गुरु मानलं जातं. हो. गजानन महाराजांच्या प्रकट दिलाला दत्ततत्वाशी जोडल्यामुळे महाराजांच्या कार्याला एक वेगळीच खोली मिळते. यातून हे सूचित होतं की महाराज हे त्याच प्राचीन गुरु परंपरेचा एक अविभाज्य भाग आहेत. अच्छा. दत्त परंपरेत गुरु-शिष्य नात्यावर आणि ज्ञानावर खूप भर दिला जातो. त्यामुळे महाराज केवळ चमत्कार करणारे संत न राहता एक महागुरु म्हणून स्थापित होतात. हा फरक खूप महत्वाचा आहे. म्हणजे हा दिवस फक्त एका संताचा उत्सव न राहता एका मोठ्या गुरुतत्वाचा, एका परंपरेचा उत्सव बनतो. ही शिकवण तर खूपच खोल आहे, पण मग भक्त या शिकवणीला प्रत्यक्षात कसे आणतात? या माहितीनुसार त्यासाठी काही खास विधी आणि उपासना पद्धती आहेत, जसं की पहाटे काकड आरती, अभिषेक, भजन कीर्तन. बरोबर. आणि प्रत्येक विधीमागे एक सुंदर प्रतिकात्मक अर्थ दडलेला आहे. काकड आरती पहाटे ब्राह्ममुहूर्तावर होते. तो वेळ अत्यंत शांत आणि सात्विक मानला जातो. दिवसाची सुरुवात देवाच्या नावाने एका मंगलमय वातावरणात व्हावी, हा उद्देश. अशावेळी तुमचं मन अधिक एकाग्र होतं. आणि अभिषेक, आपण अनेकदा मंदिरांमध्ये मूर्तींवर दूध किंवा पाण्याने अभिषेक होताना पाहतो. तो केवळ एक उपचार असतो की त्यामागेही काही भाव आहे? अभिषेक ही एक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. मूर्तीला स्नान घालणं हे फक्त बाह्य स्वच्छतेचं प्रतीक नाही, तर ते आपल्या मनातला मळ धुवून काढण्याचं प्रतीक आहे. बरोबर. जेव्हा एखादा भक्त मूर्तीवर जलाभिषेक करतो, तेव्हा तो एका अर्थाने स्वतःच्या अंतःकरणाच्या शुद्धीसाठी प्रार्थना करत असतो. ती एक समर्पणाची भावना आहे. हो. आपण नुकतंच आत्मशुद्धीबद्दल बोललो. हा अभिषेक म्हणजे त्याचं एक साकार रूप आहे असं म्हणता येईल. अगदी. म्हणजे हे विधी त्या तत्वज्ञानाला कृतीत आणण्याचे मार्ग आहेत. आणि दिवसभर चालणाऱ्या भजन कीर्तनाचं काय? भजन आणि कीर्तन ही सामुदायिक उपासनेची माध्यमं आहेत. जेव्हा हजारो लोक एकत्र येऊन देवाचं नाव घेतात किंवा त्याच्या लीलांचं गायन करतात, तेव्हा तिथे एक विलक्षण सकारात्मक ऊर्जा तयार होते. खरंय. यातून भक्तीची भगदा एका व्यक्तीपुरती मर्यादित न राहता ती सामूहिक बनते. कीर्तनातून तर संतांची शिकवण सोप्या भाषेत गोष्टींच्या रूपात लोकांपर्यंत पोहोचते. जी. सर्वसामान्यांना सहज समजते आणि पटते. बरोबर. याच संदर्भात श्री गजानन विजय या ग्रंथाचाही उल्लेख आहे. या ग्रंथाचं महत्त्व काय आहे? श्री गजानन विजय हा ग्रंथ म्हणजे महाराजांच्या लीला आणि शिकवणीचा खजिनाच आहे. त्याचं वाचन म्हणजे महाराजांच्या कार्याचं आणि विचारांचं पुन्हा एकदा स्मरण करणं. त्यांच्या लीला ऐकताना किंवा वाचताना भक्त त्यांच्याशी भावनिकरित्या जोडला जातो. उदाहरणार्थ महाराजांनी एखाद्या भुकेला अन्न कसं दिलं किंवा एखाद्या गर्विष्ठ व्यक्तीचा गर्व कसा उतरवला, या कथा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्यातून श्रद्धा आणि सबुरी या मूल्यांचा खरा अर्थ आपल्याला उमगतो. हा ग्रंथ म्हणजे भक्तांसाठी एक प्रकारे मार्गदर्शक दिवा आहे. या सगळ्या विधींमध्ये वैयक्तिक साधनेला किती महत्त्व आहे? म्हणजे मंत्रजपासारख्या गोष्टींचा उल्लेख आहे का? हो, नक्कीच आहे. माहितीत ओम श्री गजाननाय नमः आणि गण गण गणाद्भुते या 2 जपांचा विशेष उल्लेख आहे. मंत्र किंवा जप हे मन एकाग्र करण्याचे एक अत्यंत प्रभावी साधन आहे. विशिष्ट शब्दांची लयबद्ध पुनरावृत्ती केल्याने मनातील इतर विचार दूर होतात आणि मन शांत होतं. बरोबर. ओम श्री गजाननाय नमः हा एक नमस्कारात्मक मंत्र आहे, ज्यात महाराजांना शरण जाण्याची भावना आहे. आणि गण गण गणात बोते हा जप तर महाराजांची ओळखच बनला आहे. पण या जपाच्या अर्थाबद्दल बरीच मतमतांतरे आहेत असं दिसतंय. असं का? त्याचा खरा अर्थ व्हॉलंटरी गूढ ठेवला आहे का? हा खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. गणगण गणाद्भुते या जपाचा नेमका शब्दशः अर्थ काय, यावर अनेक अभ्यासकांची वेगवेगळी मतं आहेत. काही जण याचा संबंध शिवगणांशी जोडतात, तर काही जण गण म्हणजे आत्मा आणि बोते म्हणजे आहे असा अर्थ लावतात. म्हणजे आत्म्यामध्ये ईश्वर आहे. पण मला वाटतं या जपाचं सौंदर्य त्याच्या गूढतेतच आहे. अच्छा. भक्तासाठी शब्दांच्या अर्थापेक्षा त्यातून निर्माण होणारी स्पंदनं आणि भावना जास्त महत्वाची असते. तो जप म्हणजे महाराजांना मारलेली एक हाक आहे, एक प्रकारचं थेट आवाहन. अगदी. त्याचा अर्थ प्रत्येकाने आपल्या श्रद्धेनुसार लावावा, हीच त्यामागची कल्पना असावी. म्हणजे त्याचा अनुभव शब्दांपेक्षा मोठा आहे. आणि या सगळ्या अनुभवांचं, या सगळ्या ऊर्जेचं केंद्रस्थान म्हणजे शेगाव. माहितीनुसार या दिवशी तिथे लाखोंची गर्दी जमते. ती केवळ एक गर्दी असते की त्यामागे काही वेगळा अर्थ आहे? ती केवळ गर्दी नसते, तो एक भक्तीचा सोहळा असतो. जेव्हा लाखो लोक एकाच श्रद्धेने एकाच दिवशी
एकाच ठिकाणी जमतात तेव्हा तिथे एक प्रचंड सामूहिक ऊर्जा तयार होते. हो. वैयक्तिक साधना महत्वाची आहेच, पण अशा सोहळ्यात सहभागी झाल्यावर तुमची वैयक्तिक श्रद्धा त्या सामूहिक श्रद्धेचा भाग बनते आणि ती अधिक प्रबळ होते. तिथे होणारी गर्दी ही त्या जिवंत श्रद्धेचं आणि लोकांच्या उत्साहाचं प्रतीक आहे. म्हणजे वैयक्तिक साधनेपासून ते सामूहिक उत्सवापर्यंत सगळ्या गोष्टी या एका दिवसात एकत्र येतात. काही जण शांतपणे मंत्रजप करत असतील, काही जण ग्रंथाचं वाचन करत असतील. तर काही जण भजन कीर्तनात तल्लीन होऊन नाचत असतील. अगदी तसंच. आणि या सगळ्याचा उद्देश एकच असतो, महाराजांचं स्मरण करणं आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीनुसार जगण्याचा एक नवा संकल्प करणं. शेगावमधील तो उत्सव या सगळ्या भावनांचं, या सगळ्या मार्गांचं एकत्रीकरण करतो. तर आज आपण या माहितीच्या आधारे पाहिलं की गजानन महाराज प्रकट दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नाही. तो श्रद्धेचा, एका खोल तत्वज्ञानाचा आणि त्या तत्वज्ञानावर आधारित उपासनेचा एक सुंदर मिलाप आहे. महाराजांचं पहिल्यांदा दिसणं, त्यांनी दिलेली श्रद्धा, सबुरी आणि आत्मशुद्धीची शिकवण, ज्याला आपण आजच्या भाषेत मेंटल वेलनेस म्हणू शकतो, आणि शेगावमध्ये साजरा होणारा तो ऊर्जेने भरलेला उत्सव, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या. या माहितीवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की कसा एखादा दिवस श्रद्धेच्या माध्यमातून एका मोठ्या सामाजिक आणि आध्यात्मिक उत्सवात रूपांतरित होतो. यात वैयक्तिक साधना म्हणजे जप, वाचन आणि सामूहिक उत्सव जसं की भजन, कीर्तन, यात्रा यांचा किती सुंदर समतोल साधला आहे. हो, हीच भारतीय भक्ती परंपरेची खासियत आहे, जिथे वैयक्तिक आणि सामाजिक श्रद्धा एकमेकांना पूरक ठरतात, एकत्र नांदतात. नक्कीच. ही सगळी माहिती आपल्याला श्रद्धा आणि सामूहिक ऊर्जा यावर विचार करायला लावते. जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतो. जेव्हा लाखो लोक एकाच श्रद्धेने, एकाच ठिकाणी, एकाच वेळी एकच मंत्र म्हणतात, तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा परिणाम केवळ त्या जागेपुरता मर्यादित राहत असेल, की त्या ऊर्जेचा एक अदृश्य पण शक्तिशाली प्रभाव त्या गर्दीच्या पलीकडेही पसरत असेल?